फायनली मंदिर आलेलं आहे. एवढ्या पायऱ्या सोडून घामाघूम झालं का, कोमल पण घामाघूम झाली. आणि ते पान फुलं खूप सारे दुकान होते, पण कोमल नाही घेऊ दिलं. कोमलचं असं म्हणणं आहे की फुलं पानं खूप सारे लोक वाहतात ते लगेच. तर नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण आलेलो आहे इकडे कारला डोंगरावर, कारण की आपल्याला एकविराईचं दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळे माझ्यासोबत इकडे पर्याय एकदा हायकर ती मम्मी आली बघ ना. हो, तर चला सगळेजण येत आहे, पटकन दिशी वरती जाऊया. व्हायला पाहिजे म्हणजे जेवढं तुम्ही कमेंट्स वगैरे केल्यात, ही जी भाऊ पण परेशान झाली, ही जी भाऊला परेशान नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. आणि मी झालेलो आहे तर मला तर चालूच राहते तुम्हाला सगळं. आणि आपण साहजिक बोलून गेलेला आहे, असं काही प्लॅन नव्हता केला की आजचा व्हिडिओच्या बोलायचा आणि काही करायचं ना. एक तर काय विषय माहितीये का, तर एक बहीण म्हटलं ती दर्शन, मोठी म्हटलं ठीक आहे, वहिनी म्हटलं ती दर्शन. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? मजेत ना? एकदम मजेत. ओके. तर ओम खूप स्वार्थी आहे, ओम खूप उद्धट आहे. ओमला फक्त आपलंच पडलेलं आहे, ओमला पाहुणे जड झालेले आहे. ओमला राधिकाचं काही विषय आहे का असं तसं हे ते. खूप छान 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 उद्धार केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये माझ्या. इजू आहे माझ्यासोबतच. नाही, दोघाला असेल, मला पण असेल, त्यात नाही माझा पण उद्धारच केलेला असतो, काही विषय नाही. कारण हे रिलेटिव्ह आहे, चांगलं वाईट कोणी म्हणू शकते, त्याला काही नाही म्हणू शकत. तुम्हाला खरं सांगतो, हा अनुभव आहे ना, हा पैसे देऊन विकत घेण्यासारखा अनुभव नाहीये. हा उद्धार नाही का, मी सांगतो युट्यूबवर लोकांच्या लाईफ मध्ये एवढा उद्धार होतो. 40 मिनिटात 300 पार कमेंट गेल्यात. आणि बाप रे बाप, त्यातले काही लोक माझ्या बाजूनं, काही लोक इजी भाऊच्या बाजूनं, काही लोकांचं वेगळंच काहीतरी. सोडा विषय, काही संबंध नाही आहे काही आमच्या फॅमिली सोबत, तरीही दुसऱ्याला खिचून आमच्या फॅमिली मध्ये आणलेलं आहे. एवढं पण आहे ना, व्हिडिओ बघतात. तर प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला खरं सांगतोय, काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये विजय भाऊचं आणि माझं ह्या कॉन्व्हर्सेशनवर काही बोलायचं असं ठरलेलंच नव्हतं. अचानकपणे ते झालेलं होतं. पण जाऊ द्या, आमच्या फॅमिलीमध्ये काही वाद वगैरे होत नाहीत, आम्ही जे आहे ते ओके आहोत. विजय भाऊला पण म्हटलं मी कमेंट्स काही बंद करणार नाही. माझ्याविषयी सुद्धा वाईट चालले, तुझ्याविषयी सुद्धा वाईट. फॅमिलीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे कमेंट बद्दल तर आपण साहजिकच आहे, कमेंट येणारच आहे. पण विजय भाऊ तुम्हाला एक सांगतोय, तुमचा जो पर्सनल व्हिडिओ आहे ना, तुम्हाला जेवढ्या कमेंट्स येतात ना लोकांच्या, जसं तुम्ही माठ फोडला, जेवढ्या कमेंट येतात त्या पातळीच्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येणार नाही. माझे जे चांगलेच कमेंट येतील, त्यामुळे आपल्याला कमेंटचा काही ताण नाही. मी विजय भाऊला पहिलेच काय नाही, याच्यावरून पण कमेंट येतील. हा तू जसा व्हिडिओ बनवशील त्या हिशोबाने तुला कमेंट येतील. जर निवळच बनवला तर मग कमेंट तर घालणार नाही. ह्या लोकांना पटलं पाहिजे रे तुमचं. हा, ते पण आहे सुदर्शन. पण मला काय वाटतं म्हणजे मी ऍक्सेप्ट नव्हतं केलं की एवढ्या कमेंट्स येतील, म्हणजे अशा भरभरून पडल्या. तोडलं वाटतं रेकॉर्ड, म्हणजे तोडून सगळे रेकॉर्ड तोडून पळालं पुढं. 4 मिनिटात 300 म्हणजे आणखी अर्धा तास. नाही, 40 मिनिटामध्ये 300 झाल्या. म्हणजे पूर्ण दिवसभराचे कमेंट्स आहे ना, मला 250 जातात, 300, 500 हायस्टली हायस्ट जातात. पण हे 40 मिनिटामध्ये नाही का डायरेक्ट 300 पार झालेले. आकडा कुठंपर्यंत जाईल सांगता येत नाही विजय भाऊ. आणि काय काय बोलतील, मला ज्या घाण कमेंट वाटल्या त्या मी डिलीट करायचा प्रयत्न करेन. दिसल्या तेवढ्या, बाकीच्या डिलीट करणं माझ्या हातात नाहीये. एवढ्या कमेंट मी वाचू शकत नाही, कळालं का? आणि जर झाला तर फॅमिली मॅटर आहे, यातनी कमेंट चांगल्या पण येऊ शकतात, वाईट पण येऊ शकतात. होता लोक तर चांगल्या चाललं असेल असं वाटते मला, कारण बऱ्याच कमेंट आहे काही याचे राहिल्या तर काही नाही होता होईल. म्हणजे तुमचं जे ते कमेंट करणार आहे का, फक्त तुमचं नातं फोडून सांगणार आहे, बाकी काय दुसरं काय घाण कमेंट काय येणार. हा, मला मान्य आहे की बाबा राधिका माझी बहीणच लागती, वहिनी लागती, बहीण लागती, तुम्ही म्हणताल ते लागते, ठीक आहे बाबा. पण काय आहे, एक तोंडामध्ये नाव बसलेलं असतं तर ते आपण त्याच नावाने हाका मारतो ना. तू पाहिलं का कधी मी राधिकाला कधी म्हटलो बाबा वहिनी वगैरे किंवा ताई म्हटलेलं, पाहिलं का तू? माझ्या तोंडात नाहीच बसलेलं नाव, तर ते कसं अचानक निघणार? ठीक आहे, मी ट्राय करेन बोलायचं. ताई राधिकाला पण आता दिदीच म्हणायचं याच्या पुढे. तर कोणी जास्त लोड घेऊ नका. ते कालच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बोलायला पाहिजे, ते आजच्या व्हिडिओत बोलतोय. आणि बोलायची होतं, पण काय बोलायचं होतं ते कसं होतं माझं म्हणणं की ऍक्च्युअली जे म्हणत होतं की हे म्हणायला पाहिजे, ते म्हणायला पाहिजे, ते साहजिकच आहे, म्हणायला पाहिजे. पण डायरेक्ट एक वाक्य होतं किंवा डायरेक्ट नाव न घेता तुम्ही वहिनी म्हटलं तरी चालते, भावना ताई म्हटलं तरी चालते. आणि कीवर्ड मग नेहमी आता वातावरणात कसं होते, अनोळखी व्यक्तीवानी जर बोलणं वाटते ना, किंवा बोलावं की नाही बोलावं, ते प्रत्येक रिलेटिव्हमध्ये असतात. म्हणजे घरामध्ये किंवा अननोन पर्सन. आणि पहिल्यांदा राधिका आलेली होती, समजा याच्या आधी येऊन गेली असेल, पण आता या पण 8 दिवस झाले जास्त. विजय तुम्हाला खरं सांगतो, एक तर त्यांच्यासोबत माझं कन्व्हर्सेशन होतं, ते महत्वाचं आहे.
म्हणजे मी दोघांचं एक सांगू का? बघितलं का? एक तर तू काय एकदम आपल्या घरातल्या जवळचा असला का त्यावेळेस बी आपण आरोग्य करतो. आता अरे बाबा रोहिणी नाही का घरात? हा मी सुद्धा आता रोहिणीला कोमलताई आहे, तिला कोमलताई म्हणतो, आणि रोहिणी जी आहे तिला मी रोहिणीच म्हणतो. साहजिक आहे, नावावरून एवढा आजचा व्हिडिओ जे नातेवाईकांचा कालचा व्हिडिओ पडला आणि आजही ते आपण ते कन्व्हर्शन करताय. मला काय वाटतंय फक्त काय म्हणून हाका मारा याच्यावर एवढं मोठं ट्रोल नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही कमेंट्स वगैरे केल्यात, ही जी भाऊ पण परेशान झाली, ही जी भाऊ परेशान नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. आणि मी झालेलो आहे तर मला तर चालूच राहते तुम्हाला सगळं आणि हे आपण साहजिक बोलून गेलेलं आहे. असं काही प्लॅन नव्हतं केला की आजचा व्हिडिओ बोलायचा आणि काही करायचं. मध्ये ना एक तर काय विषय माहितीये का, तर एक बहीण म्हटलं ती दर्शन, मोठी म्हटलं ठीक आहे, वहिनी म्हटलं ती दर्शन घ्यायला आली. हा ती पाय पडायला आली विजय भाऊ, तुम्हाला सांगितलं का नाही? नाही आता ऍक्च्युली मग मी जर की स्वतः लहान, मी मान्य करतो मी लहान आहे, मग तिला पाय पडायला यायला पाहिजे सांग बरं. आता ते कसं आहे, लहान असं मोठं समोरचा व्यक्ती जाते पाया पडा, पण बाप्पा आपण ऐक काय लहान असं मोठं असं समोरचा व्यक्ती जाते पाय पडायला. पण तुला वाटते ना रे बा, तू मोठा आहे ना, तू थांब तू मोठा आहे हे मान्य आहे. आता इथं मोठा ओमच्या पाया पडायला गेला का तू कधी? तुझीच बायको आहे, तू ओमच्या पाया पडायला कधी गेला? डोक्यात पण आलं का तुझ्या की मी ओमच्या नाही पाया पडायला पाहिजे? माझ्या डोक्यात तर येणार नाही, कारण मला माहिती आहे मी आधीपासून लहानपणापासून सोबत राहिलेला आहे. किंवा आता खूप आता ज्याचं युट्यूबचं आहे म्हणून काही असं काही नाहीये, कारण आम्ही लहानापासून सोबत राहिलेलं आहे. राधिका कशी नवीन आलेला आहे, तुला वाटलं की बाबा मोठा आहे माझ्यापेक्षा म्हणून ते गेली असेल. बरं ठीक आहे, जाऊ द्या सोडून सगळा विषय. आणि आता आम्ही इकडे बाहेर थोडंफार क्रिकेट बघतोय, ग्राउंड पूर्ण खोदून ठेवलेले आहे. चला सोडा हा विषय सगळा सोडून देतोय, थोड्या वेळ क्रिकेट खेळायचं आहे म्हटलं. चला चांगल्या कमेंट्स तुम्ही उद्धार केलेला आहे, थोडं 2 मिनिटं डोकं लावायला पाहिजे. आणि ओमदादा तुमचा असाच आहे, असाच राहणार. तुम्ही स्वार्थी म्हणा, नालायक म्हणा, मूर्ख म्हणा, मला मी असाच आहे आणि असाच राहणार. नाही मूर्ख हेच लोकांना काही म्हणायचं काम नाही असं आपल्याला. नाही आता नको सांगू ते, म्हणून गेलेत ते काल. ते संपला विषय. चला मित्रांनो, मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो. ओके, त्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही का? द्या ना मग एकदा. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणा, हॅपी अॅनिव्हर्सरी. चला येऊ का? हा चला. आज नाही का आम्ही जात आहोत, म्हणजे कोण कोण आहेत पहिले गाडीत बघून घ्या. हे 2 जोडपं आहे, आमचे विजय भाऊ आहे, राधिका वहिनी आहे, आणि हे आहे कोमल, आणि मी आहे, आणि इथं सुदर्शन आहे. तर सुदर्शन मोठं भाडं परी पण का नाही, परी का आहे आणि वैष्णवी वहिनी का नाही आहे ते तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. आता आपण निघतोय लोणावळ्यासाठी. लोणावळ्याची धमाल तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला भेटेल, परंतु जाण्यापर्यंतचा प्रवास मी या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल प्रॉपर. आता वाजलेले आहे 9:30 जवळपास. आपल्याला जायला लागणार आहे 2 तास. 2 तास म्हणायची गोष्ट असती, पोचायला 4 तासही लागू शकतात ट्रॅफिकमुळे, नाही करे सांगता येत नाही. तर बघूया आता काय होतंय, कारण की आम्ही नाश्ता वगैरे काहीच नाही केला. आणि कोमल मला बोलली होती की मी काहीच पोळ्या गिळ्या करून घेणार नाही, आणि तिने त्याच पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे तिला काहीच घेणं देणं नाही आहे कोणाचंच, स्वतःचं पण. त्यांना आता बाहेरच खायचं असले तर आपण काही नाही करू शकत. हां, परी घरी थांबणार होती, पण परीची काही इच्छा नव्हती घरी थांबायला. काय करत होती? वरती जायचं होतं ना आपल्या गाडी बरोबर नाही, टाईम जाता. तर आपल्याला सोनूच्या रूमवर जायचं, म्हणजे आपल्या खाली बसती का हां, आपल्याला सोनूच्या रूमवर म्हणजे स्टुडिओला जायचं आहे, कारण की सुदर्शनचं जॅकेट राहिलेलं आहे आणि कॅमेरा पण घ्यायचा आहे आपल्याला फोटोशूटसाठी. बघूया काय होतं आहे आज, कसं होतं आहे, कारण की आम्ही पण पहिल्यांदाच, मी दुसऱ्यांदा जातो लोणावळ्याला, पण काही मॅनेजमेंट नाही, काही नाही आमच्या सध्या, पण बघू. आणि विजय भाऊला आणि वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लग्न वाढदिवसाच्या सॉरी, आणि त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी आहे. बाकी जण का सोबत नाही आहे? रामभाऊ झालं, रामभाऊचं तुम्हाला माहिती आहे, रामभाऊ ॲडजस्ट होणारा नाही आमच्यामध्ये. काय होतंय माहिती आहे का, माझ्या तोंडातून मी जर काही कोणाविषयी काही बोलत असेल, तर रामभाऊ झालं, विजय भाऊ झालं किंवा ताई झालं, यांच्याविषयी जर काही माझ्या तोंडून काही पण निघलं तर मी नाही का त्यांच्या वाईटच होऊन जात असतो. हां, आहे पप्पाचं लक्ष तुझ्याकडे. तर मी नाही का डायरेक्ट वाईट होऊन जात असतो. तर मी कोणाविषयी काही बोलणार नाही आहे. आता एवढं समजून घ्या, जे नाही आलेले त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा बाप्पा उठलेलं कोंबडं दाखवते की मला, कोंबडं दाखवणार ती. चलो अभी निकलेंगे लोनावला के लिए. इथून जरा अटपटा रस्ता आहे आमच्या स्टुडिओला जायचा. हा शॉर्टकट मार्ग आहे म्हणून थोडं अटपट आहे. बाकी जरा बघू, पण गाडी जाईल
हा निघली की चल. मी जातो पुढे. अरे पण इथून तर गाडी काढावंच लागणार आहे ना. मग तेव्हाच म्हटलं टाक सुदर्शन आता फर्स्ट गिअर टाक आणि उचल. जांब चांगली फुटली बघितला का तुम्ही रस्ता बघितला का मित्रांनो कसा आहे. तर इकडे साईडला थोडे गाणे चालू आहेत पण त्याचं आपल्याला काही नाही घेणं ना, कारण की परत आपल्याला प्रॉब्लेम होईल गाण्याचा, कॉपीराईट येईल. थांबा. तर हे बघा असा काही रस्ता एवढा चढ आहे तरी हा कमीच आहे आमच्या हिशोबानं, कारण की आम्हाला तर दररोज प्रॅक्टिस झालेली आहे. आणि इकडे आपला स्टुडिओ आहे, आपला सोनू जो आहे तो इकडेच राहतो आणि स्टुडिओ पण इकडेच आहे, निरंजन पण इकडेच राहतो. माझ्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर हे सगळेजण राहतात. तर चला आपण इथून जॅकेट वगैरे घेऊया आणि लागलीच निघूया, कारण की आपल्याला उशीर होत आहे. चला. तर इकडे बघा माझ्यासोबत पिऊ आहे. आम्ही तर नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. पिऊ हायकर बाळा एकदा हायकर. बरोबर अशा हाय करावं लागतं माहिती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि पिऊला नाही का डोसा खायचा आहे. थांब पिऊला डोसा खायचा आहे तर म्हटलं चला इथं थांबूया, कारण की सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि आम्ही खूप मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो तळेगाव दाभाडे येथे. आता ते ट्रॅफिकमधून बाहेर निघलो, म्हटलं चला थोडा नाश्ता करून घेऊन लगेच निघूया. थांब ना बा, तिला मोबाईल घेऊ द्या पहिले आणि मोबाईलसोबत खेळू द्या, जेणेकरून हां चार्जिंग पॉईंट तोंडात घातला तर चार्जिंग कसा होईल मोबाईल. तर विषय काय माहिती आहे, थांब ना पिऊ. इथं तुम्हाला नॉईस खूप येत असेल, आपण नाही का बाहेर जाऊन थोडं बोलूया. आम्हाला डोसा वगैरे येईल तो खाऊन घेतो, मग बाहेर जातो आणि बाकीचा व्हिडिओ शूट करतो. ठीक आहे चला पिऊ. बाय कर बाय कर बाय 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 करा बाय बाय करा. हां बाय बाय. प्रयत्न करते शिकल काही दिवसानं. तर नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण आलेलो आहे इकडे कारला डोंगरावर, कारण की आपल्याला एकविराईचं दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळे माझ्यासोबत इकडे पर्याय एकदा हायकर. ती मम्मी आली ना बघ ना. हां तर चला सगळेजण येत आहे. पटकन दिवशी वरती जाऊया. पायी जावं लागणार, कारण गाडीवरती जात नाही आहे त्यामुळं. आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओत मी बोललो होतो का, जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी तेव्हा म्हटलो तुम्हाला की आपल्याला इकडे यायचं आहे, कारण की आपण परीच्या वेळेस एक नवस केला होता तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. वरतीच चल वरतीच काढा का. हां तर माझ्यासोबत इकडे सुदर्शन देखील आहे, विजूभाऊ आहे. विजूभाऊची ॲनिव्हर्सरी, विजूभाऊला ॲनिव्हर्सरी दिवशी जर कधी देवीचं दर्शन होत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे तुमच्यासाठी. सुरुवात चांगली होत आहे आमची. हां चल बरी घालवायचं असं. हो तर त्यांचं हो घेतले. तर त्याचं म्हणणं आहे की त्यांना दिवस पूर्ण इकडे घालायचं आहे. परी तू मामाच हात पकड. चला आता आपण वरती जाऊया आणि वरती गेलो की मग मी तुम्हाला भेटतो. ओके. तर आपली जी परी आहे का, तिच्या जन्माच्या आधी आपण एक नवस बोलला होता की तिला दर्शनाला घेऊन येईल, तर ते राहिलं. त्याच्यासाठी आता तिला घेऊन जातोय. ॲक्च्युअलमध्ये मी एकदा आलो होतो 2 वर्षापूर्वी, 2-2.5 वर्षापूर्वी, पण तेव्हा परीला नव्हतं आणलं, मी एकटा आलो होतो. आता हा गट चढून जायला लागतंय. काही नाही, आपण तर रायगड चढलेलो आहे म्हणून आपल्याला काही वाटणार नाही या गोष्टीचं. आणि आज तो क्षण आलेला आहे जिथं आपण जे बोललो होतो ते आपल्याला पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी बाबा आले थोडं. आता पायऱ्या पण वगैरे चांगले आहेत, काहीच विषय नाही. चल कोमल. अरे जवळच राहिलं मंदिर आता. चल पिऊ तिच्याकडे आहे, ती पिऊ माझ्याकडे राहणार नाही. थोडा अंधार दिसत असून आणि आभाळ पण खूप आलेले. हे काम चालू आहे बघा, त्याच्यामुळं गाड्या बंद इथे. आता कोमलला येईन का नाही चालतं का मी तू. चला लवकर मला. चल कोमल. तिथं हळूच यावं लागतं, मी तर पाय सट्टायचे चान्सेस जास्त आहे.
हो हो वो दो चीज हाथ में लेके चलेगी तो वैसे ही चल हळू या बघ पाय सटकन हळूच हळूच चल हळूच आहे पाय सटकन घेऊ पिऊला अजून थोडं राहिलं आता चला इकडून पायऱ्या बंद आहे बघ इकडून पायऱ्या आहे सगळं पुन्हा गरमीमुळे घाम पण खूप येतोय चला पिऊला घेऊ जरासं मी थोड्या वेळ हे बघा या आजीनं पन्नी घालून दिली आजीनं थँक्यू पावसामुळं हा चला कोमल ओम सावळे 1 मिलियन हां चालेल उद्याची व्हिडिओ दिसा हो हो चालेल वरती भेटत ना आपल्याला ठीक आहे चालेल चला बाय हां चला ठीक आहे बाय उद्या चला चला मित्रांनो चल 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 पाऊस खूप येतोय इकडे धबधबा पण आहे परी 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 चल परी खूप आवाज करायला लागली नाटके करायला लागली परी हां इथं हात धर रे काय बापा परेशान चालली पावसाची आता जरा जास्त चढ आहे हा ये इकडे ये पाऊस थांबलाय तसा सुदर्शन पकड भरतो इकडं मी तिला घेतो चल इकडं आण दे इकडं माझ्याकडे कशाला काढतीये एक सेकंड हा एक सेकंड चला हा चलो पाय घसरतील जरा दमन हा जरा जास्त चढ इकडे आले आता मंदिर जवळजवळ डायरेक्ट अंगावर पायऱ्या आहेत थोडी परेशानी होती है ठीक है फायनली मंदिर आलेलं आहे एवढ्या पायऱ्या सोडून घामाघूम झाले बा कोमल पण घामाघूम झाली आणि ते पान फुलं खूप सारे दुकान होते पण कोमल नाही घेऊ दिलं कोमलचं असं म्हणणं आहे की फुलं पानं खूप सारे लोक वाहतात ते लगेच उचलून बाजूला टाकून देतात देवाच्या अंगावर ठेवत पण नाही त्यापेक्षा दानपेटीमध्ये पैसे टाकलेले उत्तम राहतात तर आम्ही तोच रस्ता फॉलो करत असतोय मला थोडं थकवा लागत असेल कारण की विषय काय होतोय माहिती आहे का एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वरती आहे ना नॉट पॉसिबल हां हां हे बघा किती छान नजारा आहे एकविराईचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो हां चला ती मंदिर आलं ना हां जय जयचं मंदिर आलं चला हे बघा किती छान खेळताय हे करताय बघा पकड सुदर्शन आम्ही जातो कोमल चालू चालू एक मिनिट राहील का हां चल कोमल परी इकडे
हो छान मस्त. चला आता छान वाटलं का? हां मस्त वाटले. चला आता दर्शन वगैरे घेऊया. लाईन बरीचशी दिसते मला. चलायचं दर्शन. चला मग चल गे. खूप छान इथं खेळतात सगळेजण. मस्त वाटते. म्हणजे मी सेकंड टाईम आलेलो आहे आणि मला एकदम फ्रेश वाटते इकडे. ते पिऊ जरा रडती आहे. रडू नये बाय बाय. रडू नये. जयकडे आलो ना आपण. हां थोडी लाईन आहे पण ठीक आहे, आपण ते कवर करू शकतो. बरोबर. चला एक सेकंड. चला चप्पल वगैरे कोमलला तिथं सबस्क्रायबर भेटलेत बाबा. दे ना लेताना मैं. चला 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 पप्पा कला या. अरे माझे बाई पप्पा कला. आणि कसं वाटलं सुदर्शन? खूप वरती आहे. भरपूर वरती आहे. खाली जायला काही वाटणार नाही एवढं. हां गाडी खालीच लावावं लागेल ना त्याच्यामुळे. हां चला काढा लवकर चपला. चला बरं. सुदर्शन सॉक्स आणि कुठं तुम्ही काढून टाक. हां चला 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 मंदिरात जायचं. मंदिरात. हां 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 हो 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 रडू नये. आली मग काय. चला तर फायनली अर्ध्या तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे. सध्या एवढी गर्दी नाही आहे. मंगळवार शुक्रवार जास्त गर्दी असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे इकडच्या बाबतीत. काय होतं ना, आपण एखाद्या वेळेस नवस बोलला एखाद्या देवीला किंवा कोणत्याही देवताला आणि तो जर काही पूर्ण नाही केला तर आपल्याला नाही का ते स्वप्न पडत असतात. म्हणजे मी माझा पर्सनल अनुभव सांगतोय. कोणाला विश्वास बसेल नाही बसेल ते त्यांचं पर्सनल मॅटर राहिलेलं आहे. पण माझं सांगतोय आपल्याला वारंवार स्वप्नामध्ये ते सगळं आठवत असतं की आपण बोललेलो आहे बाबा आपल्याला जायचं आहे. किंवा ते आता हे जे कार्ला डोंगर आहे, मी झोपल्यानंतर रात्री मला स्वप्नामध्ये कधी कधी नाही का ते डोंगर दिसायचं. ऐकवीर आईचे व्हिडिओज वगैरे जास्त माझ्यासमोर यायचे. ते कदाचित कोइन्सिडन्स असू शकतो पण मला तरी असं वाटतंय. त्यामुळं आपण जो नवस वगैरे काही करतो तो पूर्ण केलाच पाहिजे. जर काही तो पूर्ण झाला तर पर्सनली मला असं वाटतंय. हां ये इकडे चल. चला ये इकडे चल. चला चप्पल वगैरे घालून घेऊ आणि इथं थोडेफार व्हिडिओज वगैरे शूट करूया आणि मग लगेच निघूया आपण. ठीक आहे. चल हळूहळू चल 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 काही नाही चल. तर हे बघा ही जी लेणी दिसते का ही कार्ला लेणी आहे. चप्पल घाल घाल लवकर व्यवस्थित घाल. हां बरोबर बरोबर घाल. हां पाऊस लागायला बैल पाऊस लागायला लवकर जा. सावलीत कोमल कुठेतरी छत्रीत वगैरे जाय. इथं जा आतमध्ये जाऊन उभं राहा. तर चला केस बाग कशी झालेत पावसामुळं. पाऊस खूप चालू आहे. आजच्या व्हिडिओचं इथंच एंड करतो. बाकी उद्याचा व्हिडिओ जरा इंटरेस्टिंग असणार आहे. आज तर आपण इकडे दर्शन वगैरे घेतलेलं आहे लोणावळ्याचं. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करते असं माझं लक्षात आलेलं आहे. आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.